तर चला आता फुलं आणि दुर्वा घेऊन येते मी खालून. तर झाडाला ना भरपूर फुलं लागलेली आहेत, तर तोडून घेतलीत मी पूजेकरिता. तर ही पांढरी फुलं ना खूप छान दिसतात देवाला वाहिल्यानंतर. आणि जास्वंदाची ही भरपूर फुलं निघालेली होती, तर ती फुलंही तोडून घेतली. त्याचबरोबर दुर्वाही तोडून घेतला. हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे, अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते. तर हा व्लॉग आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशीचा, म्हणजेच रविवारचा. तर सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. जरा व्लॉग उशिरा येतो आहे. तर सकाळची सगळी क्लिनिंग वगैरे ना लवकरच आवरून घेतलेली होती. आणि त्यानंतर मग आता ना पूजा वगैरे करायची आहे. तर आधी दारातनं पाणी वगैरे टाकून सगळं उंबरठा वगैरे छान पुसून घेतला. त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपनही करून घेतलं. मात्र ना तो व्हिडिओ घेताना ना बहुतेक माझ्याच्याने तो सुरूच नव्हता झालेला व्हिडिओ. मला असं वाटलं की तो सुरू झालेला आहे. आणि आता जेव्हा मी एडिटिंग करायला बसली तेव्हा माझं लक्ष गेले की तो व्हिडिओ सुरूच नव्हता झालेला बहुतेक, त्याच्यामुळे ती क्लिप नाही आहे इथे. तर हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि आणि दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि त्यानंतर ना उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेतलं मी. आणि असं उंबरठा पूजन वगैरे केलं की ना घरामध्ये अशी छान पॉझिटिव्हिटी वाटत असते. तर चला, सगळं उंबरठा पूजन वगैरे झालं माझं आणि त्यानंतर मग पूजा करायला घेतली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटशेंदुराची, कंठी सारखे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे वाण शरणे मात्रे कामना स्फूर्ती. जय देव गौरम कर्णावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवन भवानी चैतन्य मामी. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदी पूजा. हरे कृष्णा 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 हरे हरे. तर पूजा आरती सगळं झालं माझं. आणि खरंच सांगते, घरामध्ये ना खूप प्रसन्न वाटत होतं अगदी. तर चला, आता पूजा वगैरे झालेली होती माझी. आणि त्यानंतर आज जसं की संकष्टी आहे तर उपवास आहे, त्याच्यामुळे मग मला साबुदाणा भिजत घालायचा होता. तर तो पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतला. आणि त्यानंतर मग साबुदाणा बुडेल इतकं पाणी मी त्यामध्ये टाकलं. आणि त्यानंतर ना थोडा वेळ त्याला भिजत घालणार मी आता. तर साबुदाणा भिजत घातला आणि त्यानंतर इकडे मी गहू मोजायला घेतलेले होते. कारण आता शेवळ्यांसाठी ना मला गहू ओलवून घ्यायचे होते. निवडून मी त्या दिवशीच ठेवलेले होते. आता त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि पाणी टाकून ना ते सगळं व्यवस्थित मिक्स करून मला ते ओलवून ठेवायचे होते. आणि दुपारी मग साधारण 4 तासानंतर वगैरे ना मग मी दळायला पाठवणार ते. त्याच्या आधी ना मला ते सगळे मीठ आणि पाणी टाकून सगळे आता मी तसेच ना एका कॉटनच्या कपड्यामध्ये ना बांधून ठेवणार. म्हणून ते व्यवस्थित सगळे ना मिक्स करून घेतले. आणि त्यानंतर मग एका कॉटनच्या कपड्यामध्ये ते बांधून ठेवले. तर सगळे गहू ना ओलावून मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवून दिले झाकून. आणि त्यानंतर मग खरबुजा होता फ्रीजमध्ये, तर तो चिरून घेतला कारण आज उपवास होता, म्हणून मग खायला घेतला. तर अपेक्षा अजिबात म्हणजे खरबुजा खात नाही, तिला खा म्हटलं पण ती खात नव्हती. तिला काही मोजकीच फळं आवडतात. टरबूज ती आवडीने खाते, मात्र खरबुजा तिला अजिबात आवडत नाही. तर आता स्वयंपाक करायला घेतलेला होता. मला तर उपवास होता, मात्र सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा होता.
तर स्वयंपाकामध्ये मी वांग्याचं भरीत केलेलं होतं, नंतर चपात्याही करून घेतल्या आणि डाळ तांदळाचा कुकरही लावलेला होता. मस्त असे आंबे आणलेले आहेत त्यांनी आणि हा फणस आणलेला आहे. तर यांनी ना त्यांच्या मित्राच्या शेतातनं हा फणस आणलेला होता आणि कैऱ्या आणलेल्या होत्या. तर तो फणस बघून ना खूप मस्त वाटत होता अगदी. म्हणजे एवढा मोठा फणस असा कधीच बघितलेला नव्हता. मार्केटला बघतो आपण, पण परस्पर असा हातात घेऊन अखंड फणस ना मी पहिल्यांदाच बघितलेला होता. आणि मस्त असा ताजा ताजा झाडाचा तोडलेला फणस आणलेला होता त्यांनी. तर चला आता स्वयंपाक वगैरे झालेला होता माझा. त्यानंतर मग साबुदाणाही भिजलेला होता, तर मग साबुदाणाही करून घेतला आणि जरा जास्तच बनवलेला होता, कारण सगळ्यांनाच घरी आवडतो साबुदाणा आणि उपवास असला की तेव्हाच बनत असतो साबुदाणा, म्हणून जरा जास्तच बनवलेला होता. आणि साबुदाण्यासोबत दही ना छान वाटतं आणि घरी बनवलेलं दही होतं थोडं, म्हणून मग तेही घेतलं. तर साबुदाणा झाल्यानंतर देवालाही नैवेद्य दाखवून दिला. त्यानंतर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली, त्यांनी साबुदाणा वगैरे पण खाऊन घेतला आणि जरा ओटा वगैरे आवरायचा होता, भांडी वगैरे होती थोडी, ते सगळं मी आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मीही फराळाचं करायला घेतलं. तर आता 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे ना बाहेर निघालेलो होतो, जरा मार्केटला जायचं होतं आम्हाला. तर आम्ही जरीपटक्याला चाललेलो होतो, कारण आज संडे होता आणि सगळे घरी होते. तर थोडीफार खरेदी करायची होती आम्हाला, म्हणून आम्ही सगळे जरीपटक्याला आलेलो होतो. तर सक्षमसाठी आणि यांच्यासाठी काही कपड्यांची खरेदी करायची होती आणि इथे सगळं मेन्सचंच कलेक्शन होतं या दुकानामध्ये. तर कपड्यांचं छान असं कलेक्शन होतं त्यांच्याकडे. तर जे घ्यायचं होतं मग ते घेतलं आणि जे कपडे तिथे शिवायला टाकायचे होते तर ते त्यांच्याकडे आम्ही देऊन दिलेले होते. तर कपडे वगैरे घेतल्यानंतर मग इकडे मी मामीकडे आलेली होती, कारण जरीपटक्यावरून गोधनी जवळ आहे, म्हणून जरा इकडे सगळ्यांना भेटायला आलेलो होतो. तर जरा वेळ मामीकडे वगैरे बसलो, गप्पा वगैरे केल्या. तर आदित्य आणि मनीषा घरी नव्हते. आदित्य म्हणजे माझा मामे भाऊ आणि त्याची मिसेस मनीषा. तर आज सुट्टी होती, त्यामुळे ते बाहेर गेले होते फिरायला. बाकी सगळे होते, तर सगळ्यांची भेट वगैरे झाली. त्यानंतर मामी इकडे सगळ्यांसाठी ना डोसे बनवत होती आणि सायली मामीची मदत करत होती किचनमध्ये. त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. माझा उपवास असल्यामुळे मी चिप्स आणि टरबूज वगैरे खाल्लं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. तर चला, असा होता आजचा सगळा व्लॉग. तर इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.